हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्तच चाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी करणार होते कोबीचे पराठे. तर मी ते कोबी छान चिरून धुवून आणि जे मॅशरमध्ये ना टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी मिरची आणि लसूण पण टाकलं आहे, कारण ते ना खूप छान असं मॅश होतं त्याच्यामुळे. आणि ते खूप छान असं बारीक करून घेतलं व्यवस्थित, कारण त्याच्यामध्ये मॅशरमध्ये ना छान बारीक होतं. आणि जे आपलं म्हणजे पराठे आहेत ना त्याला खूप छान टेस्ट येते. तर मी ते ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि जे आहे मक्याचं पीठ घेतलेलं आहे. गावाकडून आणलेलं होतं तर तेच होतं, ते पण घेतलं मी. जे आपल्याकडे पीठ अवेलेबल असतील ते घ्यायचे. फक्त ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं, बाकीचे थोडे थोडे घ्यायचे. त्याच्यामध्ये जे बारीक केलेलं तो टाकून घेतला, हळद टाकून घेतली, ओवा टाकून घेतला आणि नंतर मी ह्याच्यामध्ये ना तीळ टाकून घेणार आहे. तर तिळाने पण खूप छान टेस्ट येते, तुम्ही बघू शकता. खूप छान लागतात, एकदा नक्की ट्राय करा. नंतर मी जिरा पावडर टाकलेली आहे. जिरं काही बारीक केलं नव्हतं त्याच्यामुळे. नंतर मीठ वगैरे टाकून घेतलं चवीप्रमाणे, जसं तुम्हाला लागेल तसं टाकू शकता क्वांटिटीनुसार. नंतर इथे सगळी पिठे ना व्यवस्थित अशी मिक्स केली आणि नंतर पाणी ओतून ना छान असं मळून घ्यायचं आहे. तर खूप घट्ट मळायचं नाही आहे, कारण की आपल्याला ते ना रुमालाव करायचे असतात कपड्यावर, त्याच्यामुळे मी असं पातळच लूज असं मळून घेतलं. नंतर जे आहे रुमाल ओला करून घेतला. नंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे जे धपाटा आहे ना ते करायला इझी जातं. आणि पाणी लावून ना असं पातळ करायचं आहे. बघू शकता किती छान होतं आहे. तर एकदम असं पातळ करायचं, तुम्हाला जसं येईल तसं करू शकता, पण त्याला पाणी लावून करायचं व्यवस्थित. आणि नंतर त्याला ना असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत 4-5, आणि तेल टाकायचं तव्यामध्ये. आणि नंतर ते असं रुमालाने सोडायचं त्याच्यावर आणि हळूच रुमाल काढायचा आहे. आपण जे पाणी ओतलेलं असतं ना रुमालावर, त्याच्यामुळे ते व्यवस्थित म्हणजे असं रुमाला चिटकत नाही आणि व्यवस्थित पडतं. आणि नंतर तेल टाकून घ्यायचं कढई, आणि ते बोळ आहेत ना त्याच्यामध्ये पण तेल टाकून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित भाजतं आणि पलटी करायला इझी जातं, चिटकत नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे ना. आणि मुलांना तर खूप आवडतं, म्हणून मुलांसाठीच आज मी खास बनवलेलं आहे, कारण त्यांना असं वेगवेगळे पराठे वगैरे खूप आवडतात, म्हणून मी असं बनवत असते. पण आमच्याकडे धपाटे पण म्हणतात, पराठे पण म्हणतात, कोण काही पण म्हणतं, पण खायला तर एकच असतं म्हणा. तर असं छान भाजून घ्यायचं आहे त्याला तेल लावून. तुम्ही बघू शकता, तूप पण लावू शकता, पण माझं तूप संपलं होतं म्हणून मी तेलच लावलेलं आहे. छान असं झालेलं आहे आणि आता मी मुलांना देणार आहे. तर असे मी सगळे धपाटे करून घेतले आणि मुलांना खायला गरम गरम दिलं. तर मुलांना पण खूप आवडलं. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. व्लॉग इथेच संपतो. बाय बाय.